नमस्कार. आपण बघतो महाराष्ट्र आपला आवाज आपला अधिकार. पेठ तालुका पेठमध्ये हायवे तोंडवळ फाट्याजवळ एक भीषण अपघात घडलेला आहे. माल वाहतूक स्टील भरलेली एक गाडी ती अचानक समोर डिवाईड दिसल्यामुळं कोणत्या साईडने गाडी घालावी या उद्देशाने टर्न मारला आणि टायर फुटून जो काही भीषण अपघात घडलेला आहे. तर बॅरिकेड तोडून एका हॉटेलच्या पुढील भागास येऊन पूर्ण क्षतिग्रस्त केलेला आहे आणि हॉटेलची नुकसान व गाडीची सुद्धा खूप नुकसान झालेली आहे. तर आपण बघतो ही जी काही घटना घडून आलेली आहे हे डिवाईड तोडून जे काही पुढे गेलेले आहे आणि अपघात घडला. धन्यवाद. तुका काही दिवसापूर्वी रस्त्याच्या संदर्भात आंदोलन केलं होतं. तर जो हा महामार्ग आहे या महामार्गाचा प्रॉब्लेम सावळ घाट आणि कोटंबी घाट. तर आजची घटना जी घडलेली आहे तर एक जे काही स्टील भरलेलं लोखंड भरलेलं आहे आणि ही गाडी त्याच्या रस्त्याने येताना अचानक टायर फुटला आणि टायर फुटल्यामुळं जो अपघात घडून आला. लोखंड एक चिंताजनक का त्यावेळेस कोणी नव्हतं. रात्रीच्या 4 वाजता हा प्रकार घडलेला आहे. रस्त्याचं बॅरिकेड तोडून आणि गाडी डायरेक्ट पुढे गेलेली आहे. इथे एक छोटंसं हॉटेल आहे आणि या हॉटेलचे व्यावसायिक दृष्टीने जो काही त्याचा उदरनिर्वाह होतं त्याच्यासाठी त्यांनी हे हॉटेल चालू केलं आणि हॉटेलची नुकसान खूप झालेली आहे. पण कुठलीही जीवितहानी झाली नाही ही खूप आनंदाची गोष्ट आहे. जे काही नुकसान झालेलं आहे गाडीचे सुद्धा खूप नुकसान झालेलं आहे. गाडीचा टायर फुटला आणि टायर फुटल्यामुळं हा प्रकार घडून आला. विषय चांगला झाला की सामने कुणी सापडलं नाही त्याच्यामुळं एखादा जीवितहानी घडली नाही. नमस्कार. आपण बघतो महाराष्ट्र आपला आवाज आपला अधिकार पेठ तालुका. आज ही सदर घटना घडलेली आहे. पेठ तालुक्यामध्ये जो महामार्ग गेलेला आहे या महामार्गाच्या सेंटरला जे डिवाईड आहे समोरून आलेली माल वाहतूक एक गाडी आहे त्याच्यामध्ये स्टील आहे आणि त्या गाडी चालकाला समोर अचानक डिवाईड दिसल्यामुळं त्याला कोणत्या साईडने जावं हे सुचलं नाही आणि त्यांनी साईडला गाडी धडकून डायरेक्ट साईड पट्टी तोडून हे जे काही पेठमध्ये एक स्थानिक रहिवासी आहे त्याचा हॉटेल व्यवसाय आहे आणि दिवसाला 2-4 हजार रुपये जी काही रोजची येणारी इन्कम आहे. तर इथं रोजच्या रोज थोडंफार जे काही उत्पन्न मिळतं त्याच्यावर याचा उदरनिर्वाह किंवा प्रपंच चालतो. तर आज ही एवढी नुकसान झालेली आहे. तर सर्व ही नुकसान आपण बघून आणि पंचनामा झाला पाहिजे. जे काही हे व्यक्ती आहेत यांचं आपण थोडक्यात परिचय घेऊ. नाव काय तुमचं? गोतरणे. तर प्रॉपर नाव काय म्हणजे असं गाव कोणतं, कुठं राहता? मांडणपाडा. किती दिवसापासून व्यवसाय करता? 8 वर्षापासून हे व्यवसाय करतात. दिवसाला साधारणपणे किती येतात? बघा दिवसाची इन्कम एवढी आहे. आता हे हॉटेल यांचं ह्या गाडीने पूर्ण तोडून टाकलेलं आहे आणि जे काही येणारी इन्कम किंवा रोजचा रोज जो काही त्यांचा धंदा होत होता तो आता आज बंद आहे. आज आपण हे बघतो तिकडे फिरवा. हे बघतो हे एवढे सर्व गिराईक आहेत. हे रोजच्या रोज इथं हॉटेलमध्ये येतात, नाश्ता पाणी करतात आणि आपला जो काही पुढची दिनचर्या आहे ती त्यांची चालू असते. तर माझं वैयक्तिक म्हणणं आणि सर्वांचं म्हणणं आहे की या हॉटेलचा पंचनामा झाला पाहिजे आणि त्याला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. त्याशिवाय हे पूर्ण दुरुस्त करून दिलं पाहिजे एवढी अपेक्षा आहे. धन्यवाद. सोपान पवार पेठ. या हॉटेलची नुकसान झालेले आहे आणि जे काही धंदा गिराईक आहे त्यांना सुविधा द्यायला पाहिजे ती आता देऊ शकत नाही कारण हॉटेलचं पूर्ण क्षतिग्रस्त झालेलं आहे. जी नुकसान हॉटेलची झालेली आहे याची भरपाई पंचनामा करण्यात यावा व मला त्याचा मोबदला मिळावा असा या दुकानदाराची मागणी आहे. कारण या दुकानात त्याचा रोजीरोटीचा प्रश्न होता. रोजच्या रोज जे काही 2-4 कारागीर होते आणि येणारे जाणारे जे काही
गिराईक होते त्यांचं जेवणाची सोय चांगल्या पद्धतीने होत होती. पण आता हे हॉटेल तुटल्यामुळं पूर्णपणे त्याच्या धंद्यावर परिणाम झाला, बेरोजगार झाला आणि त्याला रोजगार निर्मितीसाठी पुन्हा या हॉटेलची निर्मिती करण्यात यावी व त्याला जे काही याच्यामधून 2 पैसे मिळत होते त्याच्या कुटुंबाला एक मदत होत होती किंवा त्याची जबाबदारी होती. आणि या गाडीची सुद्धा खूप नुकसान झालेली आहे. तरी खरोखर याचा पंचनामा करण्यात यावा. धन्यवाद. सोपान पवार पेठ.